प्रियंका गोरड साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे मणक्यांचे विकार आणि त्यावरील अत्याधुनिक उपाय। आणि याच विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत लोकमान्य हॉस्पिटल पुणेचे स्पाइन सर्जन डॉक्टर शार्दुल सोमण सर। आपण सुरुवातीलाच डॉक्टरांचं स्वागत करूया। डॉक्टर, खूप खूप स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये। खरं म्हणजे गुडघेदुखी असेल, मानदुखी असेल आणि या सगळ्या दुखण्यावरती आता वयाचं बंधन काही राहिलेलं नाहीये। ही दुखणी जी आहेत ती कुठल्याही वयामध्ये कुणालाही होऊ शकतात आणि याच दुखण्यापासून खरं म्हणजे आपल्या सगळ्यांनाच पळ काढायचा असतो। तो नेमका कसा काढायचा हे आपल्याला डॉक्टरांकडून जाणून घ्यायचं आहे। कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया। डॉक्टर शार्दुल सोमण हे लोकमान्य हॉस्पिटल पुणे इथं कार्यरत आहेत। गेल्या 8 वर्षांमध्ये त्यांनी 2000हून अधिक यशस्वी अशा शस्त्रक्रिया देखील केलेल्या आहेत। अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील प्रसिद्ध अशा हॉस्पिटल फॉर स्पाइन सर्जरी तसंच सिंगापूर येथील दुर्बीण आणि लेझर स्पाइन सर्जरीमध्ये त्यांनी फेलोशिप देखील मिळवलेली आहे। त्याचप्रमाणे आजच्या विषयासंदर्भात जर का तुमच्या मनात काही प्रश्न असतील, काही शंका असतील, जरूर फोन करा। 0226684333 हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे। चला तर मग आता आपण चर्चेला सुरुवात करूया। डॉक्टर, खरं म्हणजे मगाशी जसं म्हटलं की मानदुखी असेल, कंबरदुखी असेल, पाठदुखी असेल, या सगळ्या आजारांवरती आता वयाचं बंधन राहिलेलं नाहीये आणि ह्याची प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती वाढायला लागलेलं आहे। तर ह्या सगळ्याची मानदुखी असेल किंवा पाठदुखी असेल याची नेमकी कारण काय आहेत? आता आजकाल तुम्ही जर का बघितलं तर एखाद्या अस्थिरोग तज्ञाची ओपीडी असेल तर त्यात 30 ते 40% जे पेशंट असतात ते मानदुखी अथवा कंबरदुखी या विकारांनी येतात। प्रामुख्याने जर का कारण बघितली गेली तर वयोमानाने मणक्यांना झीज लागते, ज्याला आपण लंबर अथवा सर्वायकल स्पॉन्डिलोसिस असं म्हणतो। तसेच कॅल्शियमची कमतरता, विटॅमिनची कमतरता असल्यामुळे हाडांची ठिसूळता होते। तसेच आहारामध्ये सुद्धा आपण आजकाल वेस्टर्न कल्चरकडे वळत चाललो आहे, त्यामुळे सुद्धा ऑस्टिओपोरोसिस हे जे जास्त वयामध्ये होत असायचं ते लवकर आपल्याला बघायला मिळतंय। त्याचप्रमाणे शेतकरी किंवा जो आपला कामगार वर्ग आहे त्यांना वजनाची कामं करायला लागतात, खास करून पुढे वाकून वजन उचलणे, खूप वेळ बैठी काम करणे, याच्यामुळे आपल्या कमरेवरती जोर पडतो आणि त्यामुळे कमरेचे विकार होतात। तसेच आपल्या अत्याधुनिक जीवनशैलीचे खूप दुष्परिणाम असल्यामुळे आपल्याला ह्या पेशंट्समध्ये नक्कीच वाढ दिसतो आहे। खास करून दुचाकी चालवणे, 4 चाकी चालवणे, जास्त वेळ व्यायाम न करणे। आजकाल बहुतांश जे यंगस्टर्स आहेत ते व्यायामापासून दूर असतात। तसेच आजकालचा जर का आपण विचार केला तर सध्या स्मार्टफोन हे अगदी 1 वर्षाच्या वयापासून 100 वर्षापर्यंत सगळ्यांचा वापर असतो। एक सर्वेप्रमाणे किमान एक मनुष्य 3 ते 4 तास रोज स्मार्टफोनवर घालवतो। आपण इथे इमेज बघू शकता। नॉर्मली आपल्या मणक्याला किंवा मानेचे जे मणके असतात त्याला 10 पाऊंड अथवा 5 किलो एवढे वजन सहन करण्याची शक्ती आहे। तेच जर का आपण 3 ते 4 तास मोबाईल वापरला तर ते 50 ते 60 पाऊंड एवढं वजन त्यावर झेलावं लागतंय आणि त्याच्यामुळे मानेची झीज लवकर लागते आणि त्याचे विकार आपल्याला लवकर बघायला मिळतात। नक्कीच, खरं म्हणजे सर हे स्मार्टफोन बद्दल जे काही आपण बोललेलं आहात ते अगदी आपल्या अवतीभोवती कधीतरी आपल्या स्वतःकडून देखील अशा गोष्टी अजाणतेपणे घडत असतात। कारण तुम्ही जेव्हा उल्लेख केला स्मार्टफोनचा, दिवसभरात 1-2 तास काय अनेक तासन तास आपण व्हॉट्सअपवरती बघत असतो किंवा फेसबुक बघत असतो आणि त्यामुळे हे परिणाम जे आहेत ते वाढलेले आहेत। मात्र अशा सगळ्या गोष्टी असताना, अशा सगळ्या गोष्टींचा त्रास होत असताना मणक्यांचे आजार जे आहेत ते आजकाल प्रामुख्याने जाणवतात। म्हणजे आपण उल्लेख देखील केला होता की शेतकरी जे आहेत ओझं वाहत असतात, वारंवार वाकून त्यांनी जास्त प्रमाणामध्ये काम केल्यामुळे किंवा बैठक काम केल्यामुळे देखील हे त्रास जे आहेत ते सुरू होतात। मात्र हे मणक्यांचे सगळे आजार आहेत त्याच्यावरती शस्त्रक्रिया हा शेवटचा पर्याय आहे का? नाही, नक्कीच नाही। आपण एक व्हिडिओद्वारे पहिले मी आपल्या प्रेक्षकांना एक स्पाइनची जी अॅनाटॉमी आहे ती थोडी समजवतो। जसं आपण व्हिडिओमध्ये बघू शकता, मणक्यामध्ये आपल्या 33 मणके असतात, त्यामध्ये 7 मानेचे असतात, C1 to C7। त्यानंतर छातीमध्ये 12 मणके असतात, T1 to T12। छातीतल्या मणक्यांना बाजूला बरगड्यांचा सपोर्ट असतो। त्यानंतर पाठीमध्ये किंवा कमरेमध्ये 5 मणके असतात, L1 to L5। आणि तसेच खाली माकड हाडाचे सॅक्रम किंवा कॉसिक्स। हा पूर्ण जो मणक्याचा गुंतागुंती आहे ती आपल्या बॉडीला खुब्याच्या हाडाला एक सॅक्रोइलियाक जॉईंट असतो त्याच्याद्वारे कनेक्ट केलेली असते। तर प्रत्येक मणक्याचा जर का आपण विचार केला तर 2 मणक्यांमध्ये, ज्याला आपण फंक्शनल स्पाइन युनिट असं नाव दिलेलं आहे, त्याच्यामध्ये एक गादी असते किंवा ज्याला चकती किंवा डिस्क असं नाव आहे। त्या चकतीचा प्रामुख्याने जर का उपयोग असतो तो म्हणजे
बॉडीला लवचिकता प्रदान करणे. हाडामध्ये मुवमेंट होऊ नाही शकत, त्यासाठी लवचिकताचा 30 ते 40% भाग हा डिस्क थ्रू होतो. तसेच ते शॉक ॲब्सॉर्बर म्हणून सुद्धा काम करते, जेणेकरून जो आपला भार आहे तो डायरेक्टली मणक्यांवर नाही न जाता हा डिस्कवरती थोडा झेलला जातो. लवचिकता प्रदान करण्यासाठी या अतिरिक्त आपल्या मणक्यामध्ये मागच्या बाजूला 2 छोटे जॉईंट्स असतात, ज्याला फॅसेट जॉईंट असं आपण म्हणतो. त्याच्याद्वारे पण लवचिकता मिळते. आता हा पूर्ण मणका बनवण्यामागचा उद्देश निसर्गाचा असा आहे की ह्याच्यामध्ये जे मज्जातंतू असते, जी ब्रेनला सिग्नल पोहोचवते आणि ब्रेन कडून सिग्नल घेऊन आपल्या हातापायाची मुवमेंट किंवा पायाची मुवमेंट ह्याचा कंट्रोल करते. तर त्याचं प्रोटेक्शन करणे हे या वर्टिब्रेचं काम असतं. आपण व्हिडिओमध्ये आता बघालच की ही मज्जातंतू जी आहे ती डायरेक्ट ब्रेन कडे कनेक्ट केलेली असते एक केबल सारखी, आणि त्यातनं ब्रेन मधून जे सिग्नल्स निघतात ते आपल्या स्नायूंकडे तसेच संवेदना पोहोचवणे ह्याचे काम करते. नक्कीच, खरं म्हणजे हा व्हिडिओ पाहून अनेक गोष्टी लक्षात येत आहेत. मात्र जसा मगाशी आपण विषय केला होता तो म्हणजे मणक्यांचे विकार असतील, मणक्यांचे काही आजार निर्माण झाले तर शस्त्रक्रिया हाच काही शेवटचा पर्याय? शस्त्रक्रिया नक्कीच नाही. माझ्या मते अंदाजे आपण जर का बघितलं तर 80% पेशंट्स हे अगदी बिना उपचारेद्वारे सहजतेने आणि सुंदरतेने उपचार घेऊ शकतात. फक्त यासाठी गरजेचे काय आहे तर ते म्हणजे योग्य ते नाही वेळेवरती निदान होणे. बरेचसे पेशंट आमच्याकडे येतात, ते खूप उशिरा येतात, त्यांचा ॲडव्हान्स स्टेज असतो. त्या केसेसमध्ये मग शस्त्रक्रिया हा एकच उपाय राहतो. पण जर का वेळेवरती येऊन तज्ज्ञ डॉक्टरांचा म्हणजे स्पाइन सर्जनचा योग्य निदान झालं तर हे विकार जे आहे ते आपण मेडिसिन्स किंवा फिजिओथेरपी यांनी ट्रीट करू शकतो. आपल्या इथं लोकमान्यामध्ये स्पाइन डिकम्प्रेशन थेरपी हे मशीन, कोरियन मशीन आहे आपल्याकडे, ज्याच्याद्वारे आपण जे अर्ली स्टेजेसचे मणक्यांचे विकार आहे त्याच्यासाठी आपण नक्कीच त्याचा फायदा घेऊन त्याची ट्रीटमेंट करू शकतो. अगदी योग्य वेळेला जर का निदान झालं तर ते लक्षात येणं फार महत्त्वाचं आहे. मात्र योग्य वेळेला निदान होण्यासाठी लक्षणं जी आहे ती माहिती असणं फार महत्त्वाचं आहे. खरं म्हणजे लक्षणांकडे आपल्याला वळायचं आहे. मात्र त्याआधी आपण एक फोन घेऊयात. विलास यांचा फोन येतोय आपल्याला संगमनेर मधून. विलास सर, आपला प्रश्न विचारा. बोला सर. सर, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे, मी 2 महिन्यापासून आजारी आहे. सर, आपण बोलताय 2 महिन्यांपासून आपण आजारी आहात. पुढचा प्रश्न आपल्या लक्षात आलेला नाहीये, पुन्हा एकदा विचारा प्रश्न आपला. आपला आवाज सर आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. खूप आजारी, मला एमआरआय करायला लावलाय. पुन्हा एकदा सर आपला प्रश्न विचारू शकता आपण? हा, माझा ना पाठीचा मणका आणि 2 पायातले खुबे जे आहेत ना तर त्यांचा आजार आलेला आहे मला चांगला जास्त. नेमकं काय झालेलं आहे? तर मला ना एमआरआय करायला लावला होता. तर एमआरआय करताना ते नॉर्मल रिपोर्ट आहे आणि ब्लडचे चेकिंग करायला लावल्या होत्या. तर ब्लडचे चेकिंग केल्यानंतर त्यांनी मला ERS तर त्याची टेस्ट करायला लावली होती. आता ते मला 70 आलेलं आहे. खरं म्हणजे त्यांचा प्रश्न जो आहे तो थोडाफार आपल्याला लक्षात आलेला आहे. त्यांनी असं सांगितलेलं आहे की मणका जो आहे तो दुखतोय आणि पायाचे खुबे देखील दुखतात. कशामुळे असं? तसंच आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये अॅनाटॉमी दाखवली तर मणक्यांमध्ये जी चकती असते ती जर का मागे सरकलेली असेल तर मागे जे मज्जारज्जू किंवा मज्जातंतू असते त्यावरती दाब येतो. त्याच्यामुळे त्या मज्जातंतूचा ज्या विशिष्ट प्रकारच्या भागाला संवेदना पोहोचवणे अथवा त्याचं तिथल्या स्नायूंचे काम असते त्याच्यावरती दुखापत होते आणि तिथे दुखणे किंवा मुंग्या येणे अथवा पाय जड होणे किंवा चालताना त्रास होणे, झोपताना एका कुशीहून दुसऱ्या कुशीनं वळताना त्रास होणे, हे सगळे आजार शक्य आहेत. नक्कीच माझ्यामध्ये त्यांनी एमआरआय केलेला आहे. सो एमआरआय आता सध्या खूप कॉमनली सगळीकडे करायला शक्य झालेला आहे. सो एमआरआय हा खूप इम्पॉर्टंट इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे स्पाइन ट्रीटमेंटमध्ये. सो त्यांनी एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरना हे सगळे रिपोर्ट घेऊन भेटणे नक्की आवश्यक आहे. त्यांची इलाज किंवा उपचार नक्कीच नीट आणि सुरक्षितपणे होऊ शकतो. नक्कीच, म्हणजे मगाशी आपण सांगितलं डॉक्टर की मणक्याचे आजार झाले किंवा विकार झाले तर त्यावरती शस्त्रक्रिया हा काही शेवटचा पर्याय नाहीये. मात्र शस्त्रक्रिया करणं हे फार गुंतागुंतीचं आणि फार कठीण अशा गोष्टी असतात का?
गुंतागुंतीचं तर नाही, पण अवघड असतं हो, म्हणूनच आणि हे तज्ज्ञ डॉक्टरांकडून करून घेणे तितकेच गरजेचे आहे. आपण आता एक व्हिडिओद्वारे बघूयात. सगळ्यात कॉमन जर का आपण मणक्यांचा विकार घेतला तर डिस्क हर्निएशन अथवा स्लिप डिस्क किंवा शायटिका आपण म्हणतो, ज्याच्यात गादीची चकती बाहेर निघून त्या भागाला मुंग्या येणे अथवा दुखणे हे त्रास चालू होतात. हे त्रास चालू झाल्यानंतर ह्यात सुद्धा जनरली पेशंट लवकर आला तर अराउंड 60 ते 70% रुग्ण हे बिना शस्त्रक्रियेद्वारे बरे होतात. पण शस्त्रक्रिया करायची झाली तरी आपण व्हिडिओमध्ये बघू शकता ती दुर्बिणीद्वारे सहजतेने एक साध्या 1 ते 1.5 सेंटीमीटर एवढ्या छेदातनं ह्या ट्यूबद्वारे शक्य झालेली आहे, ज्याच्यामुळे पेशंटला खूप कमी त्रास होतात आणि पेशंट अगदी दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 तासाच्याहून कमी वेळात चालू फिरू शकतो आणि दुसऱ्या दिवशी तो घरी सुद्धा जाऊ शकतो. नक्कीच, ते दुसऱ्या दिवशी घरी जाऊ शकतात, चालू फिरू शकतात. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर मात्र पथ्य असतात का त्यांना? पथ्य नाही, पण नक्कीच ऑपरेशन नंतर काय काय गोष्टी टाळणे गरजेचं असतं. कारण किती अगदी दुर्बिणी किंवा लेझरद्वारे ऑपरेशन झालं तरी सुरुवातीचे 1 आठवडाभर तर नक्कीच सूज तिथे राहते. पण तुम्ही जर का विचार केला की जे पूर्वीच्या शस्त्रक्रिया होत होत्या ज्याच्यामुळे मोठी चीरफाड करावी लागायची, त्यापेक्षा आता जे दुर्बिणीद्वारे किंवा लेझरद्वारे शस्त्रक्रिया केल्या जातात त्याच्याने नक्कीच पोस्ट ऑपरेटिव्ह रिहॅबिलिटेशन किंवा रिकव्हरी आहे ही खूप सहज आणि लवकर होते. म्हणजे आपण जर का यंग पेशंट्समध्ये ह्या सर्जरी केल्यात तर त्या अराउंड 3 ते 4 आठवड्यामध्ये पूर्वरित सगळ्या कामांना जाऊ शकतात किंवा 2 व्हीलर चालू शकतात. पण ऑफकोर्स पथ्य म्हणजे मणका हा 31 जसं आपण म्हटलं तरी 33 मणक्यांचा आहे, तर एका मणक्याला त्रास झाला म्हणजे तो पुढच्या मणक्यांना पण नक्कीच होऊ शकतो. सो जसं आपण हे कारणं आधी बघितली ते कारणं टाळणे हे नक्कीच आपल्या हातात आहे. नक्कीच कारणं टाळणं हातात आहे, मात्र त्याच्यासाठी लक्षणं जी आहेत ती लक्षणं आपल्या डोक्यात येणं किंवा लक्षणं आपल्याला जाणवत आहेत हे आपल्याला कळणं हे फार महत्त्वाचं आहे. डॉक्टर, लक्षणं काय आहेत या सगळ्या आजारांची? लक्षणं बघितली गेली तर आता मानेचे मणके आपण बघितले तर मानेच्या मणक्यांमधून जी मज्जातंतू निघते ती आपल्या हाताचे स्नायू किंवा हाताची जी संवेदना असते त्याच्याकडे सप्लाय करते. सो जर का मानेच्या मणक्यामध्ये स्लिप डिस्क झाली असेल तर त्या स्पेसिफिक भागाला संवेदना कमी पोहोचवणे किंवा मुंग्या येणे, हात जड होणे किंवा जे आपले फाईन मुवमेंट्स असतात जसं बटन लावणे किंवा साधी पोळी तोडणे हे सगळे अवघड होऊन जाते आणि त्याच्यामुळे स्लिप डिस्क किंवा मानेला सर्वायकल डिस्क हर्निएशन जे आपण म्हणतो तो विकार घडतो. तसेच सिमिलरली कमरेच्या मध्ये जर का स्लिप डिस्क झाली तर आपण मगाशी व्हिडिओमध्ये बघितलं ज्याला शायटिका आपण म्हणतो, तर त्या भागाला संवेदना कमी जातात, मुंग्या येतात, थोडं चालल्यानंतर आपल्याला बसावं लागतं किंवा एक 5 ते 10 मिनिटं उभं राहिल्यावरती पेशंटचे पाय भरून येतात, कळ लागते आणि त्यांना बसावे लागते. थोड्या वेळ बसल्यानंतर ते पुन्हा ते 5 ते 10 मिनिटं चालू शकतात. सो हे असे प्रकारचे लक्षणं दिसतात. खूप जर का ऍडव्हान्स्ड असेल तर त्याच्यामध्ये संडास किंवा लघवीचा कंट्रोल सुद्धा आपला जाऊ शकतो. आणि ऍक्सिडेंट केसेस जे असतात ज्याला आपण स्पाइन ट्रॉमा म्हणतो त्यामध्ये काही वेळेला जर का तो खूप जास्त खराब ऍक्सिडेंट असेल तर मज्जारज्जू सुद्धा कापली जाऊ शकते, ज्याच्यामुळे पॅरालिसिस किंवा संडास आणि शौचेचा कंट्रोल जाणे हे शक्य असते. मात्र ह्या फ्रॅक्चरच्या केसेसमध्ये काही वेळेला ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा पूर्ण रिकव्हरी येते असे गरजेचं नाहीये. बरोबर. मज्जातंतूचं काम हे त्याने प्रॉपर करणं हे फार महत्त्वाचं असतं आणि ते प्रॉपर करण्यासाठी सगळी सिस्टम जी आहे ती प्रॉपर असणं फार महत्त्वाचं असतं. खरं म्हणजे विषयाकडे आपल्याला वळायचं आहे, मात्र त्याआधी आपण एक फोन घेऊयात. आपल्याला फोन येतोय कल्पना यांचा ठाण्यातून. कल्पना ताई, आपला प्रश्न विचारा. बोला ताई. हॅलो. हा ताई बोला. नमस्कार. नमस्कार ताई बोला. मी कल्पना कर्णिक बोलते ठाण्यावर. माझे मिस्टर आहे 72 वर्ष. त्यांना उठता येत नाही, बसता येत नाही, काहीच येत नाही. मणक्यात पाणी झालंय असं डॉक्टर म्हणतात. आमच्या समोर ज्युपिटर हॉस्पिटल आहे, तिथले डॉक्टर म्हणाले की मणक्यात पाणी झालंय, ते पाणी काढायला पाहिजे. नक्कीच डॉक्टर आपल्या प्रश्नाचं उत्तर देतील. खरं म्हणजे मणक्यामध्ये पाणी झाल्यामुळे त्यांना बसणं आणि उठणं कठीण झालंय का डॉक्टर? हो बरोबर आहे. आता आपल्याला खरं नाही वाटणार पण भारतात अजून टीबी बऱ्यापैकी प्रिव्हॅलंट आहे आणि मणक्यांचे टीबीचे आजार कॉमन पर्सन मध्ये आपल्याला बघितले गेले तर बऱ्यापैकी अजून आम्हाला आढळतात. सो पाण्यामध्ये मणक्यामध्ये पाणी होणं याचं मेन भारतामधलं कारण म्हणजे
टीबीचा त्रास असणे. सो टीबीचे जंतू असतात त्याच्यामुळे तिथं पस तयार होतो आणि ते मणके खायला लागतात. सो अशा केसमध्ये सगळ्यात पहिले जसं त्यांना ॲडवाइस केलेलं आहे ते पाणी काढून ते आपल्याला तपासणीसाठी पाठवावं लागतं आणि त्या तपासणीनंतर आपल्याला कळतं की हा पाणी जे झालेलं आहे ते टीबीमुळे आहे अथवा दुसरा काही रोग आहे. म्हणजे आता त्यांचं वय 72 आहे. सो 72 या वयामध्ये नक्कीच टीबी सोडूनचे सुद्धा जे आजार आहेत म्हणजे कॅन्सर असण्याची पण शक्यता असते. तर ते तपासणीद्वारे शक्य आहे. आता मी सांगू इच्छितो की जे पाणी काढणं आहे पूर्वी याला ऑपरेशन किंवा मोठी शस्त्रक्रियेची गरज लागायची. पण आता ते सिटी गायडेड बायोप्सी म्हणजे सिटी स्कॅन खाली बिना भूल देता अतिशय छोट्याशा सुईद्वारे पाणी काढणे शक्य होते. जेणेकरून आपण ते तपासणीला पाठवून सिटी गायडेड त्याची बायोप्सी आणि पुढचे तपास करू शकतो. अगदीच. आणि त्यांना जो आता जो त्रास होतोय तो नक्कीच त्याच्यामुळे कमी होईल, बंद होईल. खरं म्हणजे जसं डॉक्टरांनी आपल्याला उपाय सांगितलेले आहेत, असंख्य उपाय आहेत लोकमान्य हॉस्पिटलमध्ये देखील. आणि तुम्हाला देखील व्हिजिट द्यायची असेल हॉस्पिटलला तर हॉस्पिटलचे काही नंबर्स जे आहेत ते देखील डिस्प्ले होत आहेत. सोबतच हॉस्पिटल नेमकं कुठे आहे, कशा पद्धतीची प्रक्रिया तिथे चालते, या सगळ्या गोष्टी आपण या नंबरवरती फोन करून विचारू शकता. खरं म्हणजे ही चर्चा आपल्याला अशी सुरू ठेवायची आहे. मात्र ब्रेकची वेळ झाली. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम संजीवन. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. खरं म्हणजे लोकमान्य हॉस्पिटलबद्दल आपण मगाशी काही भागामध्ये बोललो होतो. मगाशी सरांनी अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. खरं म्हणजे विशेष काही गोष्टी आहेत लोकमान्य हॉस्पिटलच्या. त्या म्हणजे लोकमान्य हॉस्पिटल औंध इथं 1 महिना सवलतीच्या दरामध्ये तपासणी देखील केली जाते. त्याचप्रमाणे स्पाइन सर्जरी, रोबोटिक नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया देखील उपलब्ध आहे. आणि याचा सगळ्या रुग्णांनी फायदा घ्यावा, कारण लोकमान्य हॉस्पिटलकडून अनेक रुग्णांसाठी अनेक सवलती देखील दिल्या जातात. आणि लोकमान्य हॉस्पिटल पुण्यामध्ये आहे. अधिक माहितीसाठी नंबर तर आपल्याला डिस्प्ले होत आहेतच. पुन्हा एकदा आपण आपल्या चर्चेकडे वळूयात. सर, मगाशी जसं आपण म्हणत होतो मणक्यांच्या आजारांविषयी आणि शस्त्रक्रियेविषयी अनेक रुग्णांना भीती देखील वाटत असते शस्त्रक्रियांची. तर या शस्त्रक्रियेबद्दल काय सांगा? हो, जसं आपण मगाशी स्लिप डिस्क हा भाग बघितला तसं आपण आता दुसऱ्या इमेजकडे बघू शकता. तर अगदी इमेजमध्ये बघू शकता. तर स्पायनल स्टिनोसिस हा खूप कॉमन आजार आहे पेशंट्समध्ये. सो स्पायनल स्टिनोसिस काय असतं, वयोमानानुसार जसं स्पॉन्डिलोसिस होतं त्याप्रमाणे गादीची चकती आणि मागे जे फॅसेट जॉईंट आहे त्यांना झीज लागते. त्याच्यामुळे जी आपली मणक्यामध्ये जी मज्जातंतूंची जी जागा आहे ती अतिशय कमी होत जाते. आपण इमेजमध्ये बघू शकता की जे L1 L2 हे लिहिलेलं आहे तेथे जो मधला पांढरा भाग आहे ती म्हणजे मज्जातंतूची जागा आहे. सो तेथे मज्जातंतूला नॉर्मल जागा आहे, म्हणजे जे सिग्नल्स आहेत ते ब्रेनकडून मज्जातंतूद्वारे जे हाताचे किंवा पायाचा कंट्रोल आहे ते शक्य आहे. हेच आपण L4 L5 येथे बघितलं तर ती जागा खूप कमी झालेली आहे झीज लागल्यामुळे. ह्याचे लक्षणं म्हणजे पेशंटला चालणं दुखणं, चालताना पाय भरून येणे, मुंग्या येणे किंवा झोपताना एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळताना त्रास होणे किंवा बरेच वेळेला जसं मी म्हटलं की हा त्रास जर का खूप वेळ राहिला म्हणजे 2-4 वर्ष, बरेच रुग्ण आमच्याकडे येतात जे 2-4 वर्ष हा अंगावर काढतात. त्याच्यामुळे संडास लघवीचा कंट्रोल जाणे हे सुद्धा शक्य असते. आता ह्या ट्रीटमेंटमध्ये जर का बघितलं जसं आपण मगाशी बघितलं की फिजिओथेरपी आणि मेडिसिन हे नक्कीच याच्यासाठी प्रायमरी ट्रीटमेंट्स आहेत. ह्यानी जर का हा आजार बरा होत नसेल किंवा पेशंटची शक्ती कमी झाली असेल तर आपल्याला बरेच नॉन ऑपरेटिव्ह नाही पण नक्कीच बिना शस्त्रक्रियेद्वारे लेझरद्वारे ट्रीटमेंट करणे शक्य आहे. तर आपण इमेजमध्ये बघू शकता ज्याला नर्व रूट ब्लॉक किंवा फॅसेट ब्लॉक आपण म्हणतो. ते म्हणजे आपण जी मज्जातंतू आहे त्याच्यावरती सूज कमी करण्यासाठी डायरेक्ट त्याच्यावर इंजेक्शन देतो, जेणेकरून त्याची सूज कमी होते आणि पायातल्या मुंग्या कमी होतात. हे अतिशय सुरळीतपणे होते. पेशंट 2-3 तासामध्ये घरी जाऊ शकतो. ॲनेस्थेशियाची गरज नसते. तसेच दुसरं आहे न्यूक्लिओप्लास्टी, ज्याच्यात आपण लेझरच्या साहाय्याने ही जी मणक्यात मधली गादीची चकती मागे आली आहे ती काढून त्याच्यामुळे जो मज्जातंतूवरचा प्रेशर आहे ते कमी करू शकतो. नक्कीच डॉक्टर, म्हणजे आपण आता जो उल्लेख केला होता की काही असे उपाय आहेत दुर्बिणीद्वारे किंवा लेझरद्वारे ज्यामुळे भूल देण्याची देखील गरज नसते. तर हे दुर्बिणीद्वारे केलेल्या शस्त्रक्रिया किंवा लेझरद्वारे केलेल्या शस्त्रक्रिया ज्या आहेत या दोन्ही शस्त्रक्रियांच्या या दोन्ही पद्धतींचे रुग्णांना कसे फायदे होतात? हो, आता मी तुम्हाला एक इमेज दाखवतो. ह्या इमेजमध्ये आपण बघू शकता वरपासून खालपर्यंत की हे जे आपण विकार बघितले त्या विकारांसाठी सुरुवातीला
कमीत कमी 5 ते 6 इंच एवढा इन्सिजन घेऊन ते पूर्ण उघडून त्याचं ऑपरेशन करावं लागायचं. जशी टेक्नॉलॉजी, सो टेक्नॉलॉजीचा ह्याच्यात खूप जास्त रोल आहे. मायक्रोस्कोप म्हणा अथवा बर्स म्हणा, या सगळ्याचा रोल नक्कीच ह्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे इन्सिजन कमी ठेवून ही सर्जरी जी 5-6 इंचामध्ये होत होती ती आता अवघ्या 1 इंचाच्या ट्यूबद्वारे, आपण मगाशी व्हिडिओ बघितला, ती इझिली शक्य असते. याचा फायदा महत्त्वाचा पेशंटना असा होतो की पेशंटची जी रिकव्हरी आहे, ऑपरेशन नंतरचे कंबरदुखी असते ती खूप कमी राहते. पेशंटला आपण दुसऱ्याच दिवशी चालायला लागू शकतो आणि लवकरात लवकर त्यांची जी नॉर्मल लाईफस्टाईल आहे किंवा जीवनशैली आहे ती पूर्ववत ती लोक चालू करू शकतात. नक्कीच, म्हणजे इतर शस्त्रक्रियांची जशी भीती रुग्णांना वाटते तशी या शस्त्रक्रियेची भीती वाटण्याची गरज नाही, कारण अगदीच आज जरी त्यांना ऍडमिट केलं तरी उद्या ते स्वतःच्या पायांनी स्वतःच्या घरी जाऊ शकणार आहेत. खरं म्हणजे सर, पुढे आपल्याला जायचंच आहे, कारण पुढे ही शस्त्रक्रिया नेमकी कशा पद्धतीची फायद्याची ठरते रुग्णांना हे नक्कीच जाणून घ्यायचंय. मात्र त्याआधी आपण एक फोन घेऊयात. स्वप्नील यांचा फोन येतोय आपल्याला वाशिमवरून. सर, आपला फोन जोडला गेलेला आहे, आपला प्रश्न विचारा. स्वप्नील सर बोला. हॅलो सर. हॅलो मॅडम. नमस्कार सर, बोला. बोला. माझा ऍक्सिडेंट झालेला आहे म्हटलं, 5 वर्ष झाले. बरं. मी एकाच जागेवर पडून आहे, माझा पूर्ण बॉडी पॅरालिस झालेली आहे. अच्छा, 5 वर्षांपूर्वी आपला ऍक्सिडेंट झाला होता. हो, मानेचं ऑपरेशन झालेलं आहे. हातपाय काही काम करत नाही. नक्कीच, त्यावेळेला देखील त्यांच्या मणक्याला मार लागल्याचं दिसून येते, कारण त्यांनी सांगितलेलं आहे की पॅरालिसिस झालेला आहे. मगाशी डॉक्टर आपण उल्लेख केला होता तो म्हणजे मज्जातंतूचा. जर का ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम निर्माण झाला असेल तर पॅरालिसिस सारख्या गोष्टी होतात, तर काय सांगा? तर आता हे म्हणतात आपले तसे मानेला त्यांना फ्रॅक्चर झाले असावे किंवा ॲक्सिडेंटमध्ये मानेची जी चकती आहे ती मागे सरकते आणि ज्याच्यामुळे मज्जारज्जूवरती दाब येतो. ही जी सडन मुवमेंट असते त्याच्यामुळे मज्जारज्जूची जी सिग्नल पोहोचवण्याची शक्ती आहे ब्रेन कडून आपल्या हातापायाकडे ती निकामी होते. आता बरेच केसेसमध्ये जसं यांच्या केसमध्ये घडले आहे की ही जी पॉवर आहे ती पूर्ववत आणणे बॉडीला शक्य होत नाही. मग त्याच्यात बॉडीची प्रतिकार शक्ती म्हणा किंवा तो जो सडन चेंज झालेला आहे त्याच्या रक्तप्रवाहामध्ये मज्जारज्जूच्या, त्याच्यामुळे पण काही केसेसमध्ये हे जे फ्रॅक्चर्स असतात त्याच्यात नक्कीच ते म्हणतात तसं पॅरालिसिस होतो आणि हातापायाची शक्ती जाण्याची शक्यता असते. सो अशा केसेसमध्ये जनरली आपण 6 ते 1 वर्षानंतर परत त्याचा MRI करून जी मज्जारज्जूची कंडिशन आहे, म्हणजे त्याच्यात किती सूज आलेली आहे, ती किती रिकवर झालेली आहे ह्याचा अंदाज लावू शकतो. पण ते म्हणतात तसं शक्य आहे. ह्या केसेसमध्ये फिजिओथेरपी चालू ठेवणे आणि बरेच आपल्या इथे भारतामध्ये NGOs आहेत. जसं मी अहमदाबादला गव्हर्नमेंट स्पाइन इन्स्टिट्यूटमध्ये काम केलेले आहे, जिथे जे फक्त पॅराप्लेजिकसाठी आहे. अशा इन्स्टिट्यूट्सद्वारे ह्या सगळ्या पेशंटना जे त्यांना आपल्या सामाजिक जीवनामध्ये पूर्ववत आणणे किंवा टू इनकॉर्पोरेट दिस पेशंट्स इन टू देअर ओन सोशल आयडेंटिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो मी नक्कीच म्हणेन की त्यांनी निराश न होता त्यांचे कामं पूर्ववत करणे गरजेचं आहे आणि परत MRI करून त्यांची काय परिस्थिती आहे आपण नक्कीच बघू शकतो. नक्कीच. डॉक्टर, पुन्हा एकदा आपण आपल्या चर्चेकडे वळूयात. मगाशी आपण सांगत होतात लेझर ट्रीटमेंट आणि दुर्बिणीद्वारे केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया आहे त्यांचा रुग्णांना कसा फायदा? हो, तर आपण मगाशी बघितलं की दुर्बिणीद्वारे, तसा हे अजून एक इमेज आहे ज्याच्यात आपण अवघ्या तुम्ही बघू शकता 1.5 सेंटीमीटर ही ट्यूब आहे. ही ट्यूब आपण टाकून दुर्बीण आणि लेझर ह्याच्या साहाय्याने ती जी गादीची चकती आहे ती अराउंड 4 सेंटीमीटर एवढी गादीची चकती आहे ती काढून मज्जारज्जूवरचा प्रेशर दूर करून पेशंटची जी पायातली त्रास आहे किंवा दुखणे आहे ते आपण लगेचच बरे करू शकतो. आणि अशा शस्त्रक्रियेचे जे रिझल्ट्स आहेत ते खूपच चांगले असून रिकव्हरी पिरियड खूप कमी आहे. अजून एक मी इमेज घेतलेले आहे जे पूर्वी मोठी चिरफाड करून तुम्ही बघू शकतात की स्क्रू टाकावे लागायचे, ते आता अवघ्या छोट्या छेदातनं ते स्क्रू टाकणे शक्य झालेले आहे, ज्याचा नक्कीच पेशंटना ऑपरेशन नंतरचे जे पेन आहे त्याच्यामध्ये नक्कीच फायदा होतो. नक्कीच. खरं अजून एक विकार जर का आपण बघितला तर मणका पुढे सरकणे हा विकार असतो, ज्याच्यामुळे मज्जारज्जूचा दाब येतो आणि पायामध्ये मुंग्या यायला लागतात, ज्याला लिस्थेसिस असं नाव दिलेलं आहे. या केसमध्ये सुद्धा आता दुर्बिणीद्वारे स्क्रू टाकून तो मणक्या जागेवर आणता येतो आणि मणका जागेवर आणल्यानंतर त्या मज्जारज्जूवरचं प्रेशर कमी झाल्यामुळे पेशंटचा त्रास कमी होतो.
नक्कीच. आणि या मणक्यांच्या शस्त्रक्रिया केल्यानंतर दैनंदिन जीवन तो रुग्ण जगू शकतो का? कारण मणक्याचे जेव्हा विकार होतात त्यावेळेला प्रचंड त्रास सहन करावा लागत असतो आणि त्यानंतर कुठेतरी त्यांना या त्रासातून सुटका हवी असते. तर ही सुटका त्यांना शस्त्रक्रियेनंतर मिळते? हो, नक्की शस्त्रक्रियेनंतर मिळते. मी सगळ्या आपले जे ऐकणारे आहेत त्यांना नक्की एक सांगू इच्छितो की तुम्ही जेव्हा केव्हा शस्त्रक्रिया करता तेव्हा तुमचे आणि डॉक्टरचे जे एक्सपेक्टेशन्स आहेत सर्जरीपासून हे नक्कीच एकदा विचारून घ्यावे. कारण बरेच वेळेला पेशंट, जसं आपण मगाशी एक फोनवर बोललो की त्यांना पॅरालिसिस आहे, तर तुम्ही आपली अशी अपेक्षा ठेवणं की हॉस्पिटलमध्ये आपण गेल्यानंतर पूर्ववत चालायला लागू, हे चुकीचं आहे. सो पेशंटला नेहमी डॉक्टरकडून त्यांना या सर्जरीची किती अपेक्षा आहे किंवा एक्सपेक्टेशन आहे हे जाणून घेणं नक्कीच गरजेचं असतं. सो आता मी तुम्हाला 2 व्हिडिओ दाखवणार आहे जे पेशंटचे फीडबॅक आपण घेतलेले आहे, ज्याच्यावरून आपल्याला जास्त लक्षात येईल की पेशंट जे दैनंदिन त्यांचं जीवन आहे ते किती पूर्ववतरित्या आणि सहजतेने करू शकतात. नक्कीच आपण काही व्हिडिओ पाहूयात आता. मी वृंदा बापट, वय वर्ष 74. गेली 15-16 वर्ष मला सायटिकाचा त्रास होता, कंबर दुखायची, चालायला त्रास व्हायचा. 2 वर्षापूर्वी डॉक्टर सोमण सरांनी माझी स्पाईन सर्जरी 4 लेव्हलची दुर्बिणीच्या सहाय्याने केली. 3 दिवस दवाखान्यात राहावं लागलं. लगेचच मला चालता यायला लागलं, जिना चढता यायला लागला. आता मी पूर्ण बरी आहे आणि मला काही त्रास होत नाही. धन्यवाद सोमण सर, मी अगदी मजेत आहे. सुनील रघुनाथ बनकर, मुक्काम पोस्ट पंधरे, तालुका बारामती, जिल्हा पुणे. माझा डावा पाय पूर्णपणे निकामी झालेला होता. माझी कंबरही फार दुखत होती. 2 वर्षे मी घरी झोपून होतो. त्याच्यानंतर मी लोकमान्य हॉस्पिटल पुणे येथे गेलो. तिथे डॉक्टर शार्दुल सोमन यांनी दुर्बिणीतून सर्जरी केली. त्याच्यानंतर आता 3 महिने झाले ऑपरेशनला. मी सकाळी 5 किलोमीटर आणि संध्याकाळी 5 किलोमीटर असे 10 किलोमीटर दिवसात चालतो. खरं म्हणजे दोन्ही अनुभव खूप छान होते. डॉक्टर, एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली की दोन्हीही ज्येष्ठ व्यक्ती होते आणि ज्या वेळेला आपण ज्येष्ठ नागरिकांची एखादी ट्रीटमेंट करत असतो, त्यांना नवीन पद्धत एखादी समजून सांगत असतो, त्यावेळेला त्यांना ती समजणं फार कठीण असतं. तर या दोन्ही पेशंटबाबत तुमचा अनुभव कसा होता? तर आपण जसं बघितलं तसं पहिले जे पेशंट होत्या त्यांचं वय 72 वर्ष होतं आणि त्या 16 वर्षापासून त्यांना विविध प्रकारची ट्रीटमेंट त्यांची करून झालेली होती. असह्य पेन होत होतं, त्या व्हीलचेअरमध्ये आलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर त्यांचा जसं मी म्हटलं तसं 1 लेवल नसून 4 लेवलवरती त्रास वाढलेला होता. तर आम्ही 4 लेवलला ते स्क्रू टाकून मणके बरोबर केलेले आहे आणि त्यांचं जे बाक होता तो सरळ केलेला होता आणि त्यांची मज्जारज्जू फ्री केल्यामुळे आता त्या कमीत कमी रोजचे 3 ते 4 किलोमीटर चालत आहेत. आणि बाकी त्यांचा जो त्रास आहे, महत्त्वाचं माझ्या मते 70 वर्षाच्या वयामध्ये त्यांचं दैनंदिन स्वतःचं जीवन इंडिपेंडंटली जगणं हे माझ्या मते एक भारतीय पेशंटसाठी सगळ्यात गरजेचं असतं. तसंच दुसरे पेशंट आहेत ते शेतकरी वर्गाचे आहेत, त्यांना देखील आपण ऑपरेशन केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की अवघ्या 3 महिन्याच्या कालावधीनंतर सुद्धा ते त्यांचं रुटीन पूर्ववत करू शकत आहेत. रोजचे सकाळ संध्याकाळ 5-5 किलोमीटर चालत आहेत आणि त्यांचं जे शेतकरी असल्यामुळे शेतीचं काम आहे. सो बरेच लोकांचा गैरसमज असतो की आपण शेतीचे काम करतो किंवा ऑपरेशन नंतर खाली बसून काम नाही करू शकणार, झोपावं लागेल. तर आता पूर्वीसारखं बिलकुल राहिलेलं नाहीये. आपण हे दुर्बीण आणि लेझर ह्या साह्याने ऑपरेशन करतो, त्यामुळे हे सगळे त्रास नक्कीच होत नाहीत. त्यामुळे पेशंटनी पूर्वी जे गैरसमज आहेत ते दूर करून शस्त्रक्रिया जर का कोणत्या तज्ञ डॉक्टरनी सांगितली ती नक्कीच करून घ्यायचा विचार करणं गरजेचं आहे. नक्कीच या दोन्ही गोष्टी ज्या आहेत, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया असेल किंवा लेझरद्वारे शस्त्रक्रिया असेल, या दोन्ही गोष्टींचे 2 फायदे फार महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे रुग्ण जो आहे तो अगदी दुसऱ्या दिवशी स्वतःच्या पायाने घरी जाऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तो रुग्ण जो आहे तो शस्त्रक्रिया करण्यापूर्वी, म्हणजे ज्या वेळेला हा त्रास होत नव्हता त्यापूर्वी जसं जीवन जगत होता अगदी तसंच जीवन त्याला शस्त्रक्रियेनंतर देखील जगता येणार आहे. तशा मुवमेंट त्याला शस्त्रक्रियेनंतर देखील करता येणार आहेत. खरं म्हणजे कार्यक्रमामध्ये आपण एक फोन घेऊयात. पोपट यांचा फोन येतोय आपल्याला नाशिकमधून. सर, आपला प्रश्न विचारा. सर, आपला फोन जोडला गेलेला आहे, आपला प्रश्न विचारा. हॅलो. बोला सर. नमस्कार. हॅलो. हा सर, आपला आवाज येतोय, फोन जोडला गेलाय, आपला प्रश्न विचारू शकता, बोला. हॅलो. बोला सर, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार सर. नमस्कार.
सर माझ्या पत्नीचं वय आहे 53 वर्ष आणि 53 वर्ष तिला आहे मणक्याचा त्रास आणि सांधेवात आमवाताचा त्रास आहे, पण मणक्याला जेव्हा मान दुखते. बोला सलग बोला सर. सर त्यांना मणक्याचा आणि त्याच्यामुळे काय होतं खांदे आणि डोक्याला मेंदूला इतकं कवटीला पण वेदना होतात, झोप येत नाही. तर त्याच्या बाबतीत नक्कीच सर मार्गदर्शन करतील या बाबतीत. खरं म्हणजे मणक्याचा त्यांना त्रास आहे आणि असं असताना त्यांची मान दुखते. बरं मानेमुळे त्यांच्या डोक्याला देखील त्या गोष्टींचा त्रास असतो. खरं म्हणजे एक आजार जो असतो तो अनेक आजारांना आमंत्रण देत असतो. डॉक्टर काय सांगाल? आता एक आजार म्हणजे झीज लागणे ही एक वयोमानाप्रते जी आहे ती एक सिस्टीम आहे किंवा नैसर्गिक घटना आहे. तर ती फक्त एका म्हणजे नीजला किंवा स्पाइनला अशी फक्त लिमिटेड नसते. ती नसून ती सगळ्या बॉडीला होत असते. त्यामुळे सांधेदुखी होणे हे वयानुसार शक्य असते. आता त्यांच्या केसमध्ये त्यांची मान दुखत आहे आणि तो त्रास त्यांच्या डोक्यामध्ये किंवा खांद्याकडे जात आहे. तर मी आपण आधीच बोललो तसं स्पॉन्डिलोसिस त्यांना असण्याची शक्यता आहे. तसेच त्याच्यामुळे गादीची चकतीला झीज लागल्यामुळे जी मज्जारज्जू आणि मज्जातंतू असतात मानेचे त्याच्यावरती दाब आल्यामुळे हे जे त्यांना सिम्पटम्स आहेत ते शक्य आहेत. सो अशा कंडिशनमध्ये पेशंटना एक MRI करणं गरजेचं आहे. तज्ञ डॉक्टरांना दाखवून तो MRI मुळे त्यांना किती झीज लागलेली आहे आणि त्याचा झीज लागल्यामुळे आपल्या मज्जातंतूवरती त्याचा किती दाब येत आहे याचा आपण अंदाज लावून त्यांची पुढे उपचार करू शकतो. नक्कीच खरं म्हणजे उपचार करणं सहज शक्य आहे. लेझर पद्धतीने असेल किंवा दुर्बिणीच्या सहाय्याने असेल. सरांचं जे काही हॉस्पिटल आहे लोकमान्य हॉस्पिटल हे पुण्यामध्ये तर आहेच, मात्र मुंबईच्या सगळ्या रुग्णांसाठी दादर इथं देखील ते सेवा पुरवतात. सोबतच पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर आणि बार्शी या ठिकाणी लोकमान्य हॉस्पिटल जे आहे त्याच्या संस्था आहेत. खरं म्हणजे ही आजची चर्चा जी आहे आपल्याला अशी सुरू ठेवायची आहे. मात्र ब्रेकची वेळ झाली. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम संजीवनी. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. खरं म्हणजे ज्या लोकमान्य हॉस्पिटलबद्दल आपण बोलतोय तेच लोकमान्य हॉस्पिटल हे सर्व विमा कंपन्या तसंच राज्य सरकार आणि CGHSच्या पॅनलवरती देखील आहेत. त्याचप्रमाणे अनेक रुग्णांसाठी अनेक सवलती ज्या आहेत नेहमीच लोकमान्य हॉस्पिटलतर्फे दिल्या जातात. खरं म्हणजे सर आजची चर्चा जी आहे ती सगळ्याच दृष्टीने फार महत्त्वाची आहे. कारण अगदी चर्चेच्या पहिल्या टप्प्यामध्येच आपण बोललो होतो की हे जे काही आजार आहेत ते अगदी सगळ्यांना व्हायला लागलेले आहेत. मणक्याचे आजार आजकाल शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील व्हायला लागलेले आहेत. कारण पाठीवरती कुठेतरी त्यांच्या जड दप्तर असतं किंवा मग व्यायामाचा अभाव जो आहे तो आजकालच्या पिढीमध्ये असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे हे सगळे आजार उद्भवताना पाहायला मिळतात. खरं म्हणजे कुबड येणं किंवा पाठीला बाक येणं हे देखील पाहायला मिळतंय. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना कुबड येणं किंवा पाठीला बाक येणं या गोष्टी सरळ होऊ शकतात का? हो, आता कुबड येणे किंवा बाक येणे याला आपण सायंटिफिक टर्म जर का बघितली तर नॉर्मली आपला जो मणक्याचा आकार आहे तो इंग्रजी अल्फाबेट S सारखा असतो. त्याचं जर का एका साईडला तो तिरका झाला ज्याची अनेक कारणं असू शकतात. एका साईडचा मणक्याची ग्रोथ होते, दुसऱ्या साईडची ग्रोथ होत नाही, त्याला आपण स्कोलियोसिस म्हणतो. आणि तो बाक जर का पुढे आला तर त्याला कायफोसिस म्हणतो. आता याचे विविध वयोगटात वेगवेगळ्या प्रकारे तुमचे हे दिसायला मिळतात. यंग एजमध्ये जर का बघितलं तर काय काय वेळेला अनुवंशिक किंवा कंजेनायटल कॉजेस आहेत. नंतर वयो जसं वाढत जातं त्याच्यात इन्फेक्शन, जसं आपण एक पेशंटबद्दल बोललो तर इन्फेक्शनमुळे जर का ते वेळेवरती त्याचा उपचार झाला नाही तर त्याच्यामुळे जे जंतू असतात ते आपले मणके खायला लागतात आणि पुढे बाक किंवा कायफोसिस हा तयार होतो. आणि जे उतरत्या वयातले पेशंट असतात, आपण माझ्यामध्ये गावामध्ये खूप सारे पेशंट म्हणजे जे आजी किंवा आजोबा असतात ते असे वाकलेले बघितलेले असतील सगळ्यांनीच. सो त्याची कारण हाडाची ठिसूळता किंवा ऑस्टिओपोरोसिस हे आहे. सो स्कोलियोसिस जर का आपण बघितलं तर यंग एजमध्ये आपण आता इमेजवरती बघू शकता की हे जे पेशंट्स आम्ही ट्रीट केलेले आहेत ते एकीकडे बाक घेऊन आलेले होते आणि त्यांना आपण स्क्रूच्या साहाय्याने सरळ केलेले आहे. तसंच दुसरा जो पेशंट आहे त्याला हा टीबीच्या आजारामुळे त्याचा असा त्रास झालेला होता. 8 वर्षापासून
पहिल्यापासून त्याला टीबीचा त्रास होता पण त्यांनी उपचार घेतलेला नाहीये, त्याचं सुद्धा आपण ऑपरेशनद्वारे सहजतेने ते सरळ केलेलं आहे. ह्यामध्ये टेक्नॉलॉजीचा नक्कीच आता फायदा होतोय. एस्पेशली न्यूरो मॉनिटरिंग नावाचं मशीन वापरलं जातं, ज्याच्यामुळे न्यूरो मॉनिटरिंग म्हणजे काय असतं की आपली जी मज्जातंतू आहे, हे जे तिरके किंवा बाक आलेले मणके असतात ते सरळ करताना आपली मज्जातंतूला त्रास होतो किंवा स्ट्रेच बसतो. तो स्ट्रेच प्रत्येक मज्जारज्जू किती सहन करू शकते हे आपण अनुमान नाही लावू शकत. त्यामुळे न्यूरो मॉनिटरिंगमुळे काय होतं की ती जी स्ट्रेच आहे ती किती तो सहन करू शकतं हे आपल्याला ऑपरेशनच्या दरम्यान कळतं. सो जर का खूप जास्त स्ट्रेच बसत असेल आणि त्याला पॅरालिसिस होणे ऑपरेशन नंतर किंवा त्याची संडास लघवीची कंट्रोल जाणे हे शक्य होत असेल तर आपल्याला ऑपरेशनच्या दरम्यान त्या स्टेजला ते ऑपरेशन थांबवून त्याचं पॅरालिसिस आपण होण्यापासून टाळू शकतो. सो जे मेजर कॉम्प्लिकेशन्स आहेत जसं पॅरालिसिस होणे हे आपण ह्या न्यूरो मॉनिटरिंगमुळे सहजतेने टाळू शकतोय. त्यामुळे आता हे जे ऑपरेशन आहेत स्कोलियोसिस आणि कायफोसिस हे सरळ करणे शक्य झालेले आहे. अजून एक आपण इमेज बघू शकतात ज्याच्यात पूर्ण दोन्हीकडून पाठीचा आणि छातीचे मणके तिरके होते जे आपण ऑपरेशनद्वारे स्क्रू टाकून सरळ केलेले आहेत. हे अजून इन्फेक्शनचे 2 प्रकार आहेत जे दोन्ही पेशंटना ट्युबरक्युलोसिस होतं त्यांना सुद्धा आपण ऑपरेशनद्वारे सरळ केलेले आहे. अगदी जसं आपण बोललो ऑस्टिओपोरोसिस किंवा हाडात कॅल्शियमची कमतरता, याच्यामुळे साध्या मोठ्या ॲक्सिडेंट न होता साध्या छोट्या आपण बरेच वेळेला आजी किंवा जे ओल्ड एजेड असतात जे बाथरूममध्ये घसरून पडतात त्यांना मणका त्यांचा दबला जातो आणि त्याच्यामुळे ऑस्टिओपोरोटिक फ्रॅक्चर्स होतात. सो आपण एक व्हिडिओद्वारे बघू शकतो की आपण ह्याचे ट्रीटमेंट कसं करतो ते. अगदी तर हे 2 सुई असतात, त्या सुया आपण पेशंटच्या मणक्यातून आतमध्ये सियाम कंट्रोल किंवा एक्सरे मशीनच्या अंडर गायडन्सद्वारे टाकतो आणि तिथं एक बलून किंवा आपला फुगा असतो तसा फुगा फुलवला जातो आणि त्यामध्ये आपलं सिमेंट, हे वेगळ्या प्रकारचं सिमेंट असतं, ते सिमेंट भरून आपण त्याला पूर्ववतरित्या आणू शकतो. ऑफकोर्स हे परत टाळण्यासाठी पेशंटला बाकी अँटी ऑस्टिओपोरोटिक ट्रीटमेंट घेणं तितकंच गरजेचं असतं. पण ह्या सर्जरीचा सगळ्यात मोठा फायदा असा असतो की हे बिना भूल देता किंवा बिना ॲनेस्थेशिया देता शक्य आहेत. सो जे उतार वयाचे पेशंट्स असतात त्यांना मणक्याच्या आजारा सोडून सुद्धा हार्ट डिसीजेस किंवा डायबिटीज असे आजार असतात आणि त्याच्यात ॲनेस्थेशिया देण्याची रिस्क जास्त असते. त्यामुळे हे बिना ॲनेस्थेशिया देता शक्य असल्यामुळे त्यांना नक्कीच ह्या शस्त्रक्रियेचा फायदा होतो. सो आपण एक एक्सरे बघू शकता ज्याच्यामध्ये आपण सिमेंट भरलेला आहे आणि जो दबलेला मणका होता तो पूर्ववतरित्या आणून त्या पेशंटला त्या दिवशी आपण डिस्चार्ज करतो आणि बिलकुल काही ॲनेस्थेशिया न देता हे सहजतेने शक्य झालेलं आहे. अगदी आणि हे न्यूरो मॉनिटरिंगचं मशीन आहे ज्याच्यामुळे सेफ स्पाइन सर्जरी हे आपण जे स्कोलियोसिस कायफोसिस करतो त्याच्यामध्ये न्यूरो मॉनिटरिंग बद्दल आपण बोललो ते शक्य झालेलं आहे. अगदी खरं म्हणजे आजकाल अत्याधुनिक पद्धतीने अनेक गोष्टी ज्या आहेत, अनेक प्रक्रिया ज्या आहेत, अनेक पद्धतीने केल्या जातात. डॉक्टर, आजकाल आपण पाहतो ते शाळेतले विद्यार्थी जे आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती ही समस्या पाहायला मिळते. पाठ दुखणं असेल किंवा मान दुखणं असेल, या सगळ्या गोष्टी सोबतच तरुणाई जी आहे त्यांच्यामध्ये देखील हा प्रॉब्लेम पाहायला मिळतो. कारण सतत कॉम्प्युटरवरती काम करणं असेल किंवा सतत एकाच जागी बसून काम करणं असेल, तर या सगळ्या मंडळींनी हे असे सगळे आजार होऊ नये यासाठी नेमकी काय काळजी घ्यावी? माझ्या मते काळजी घेणं सगळ्यात महत्त्वाचं. माझ्या मते लहान मुलांचं तुम्ही बघितलं जसं आजकाल यावरती खूप चर्चा असते की खूप जास्त वजनदार बॅग्स त्यांना पाठीवरती घेऊन जाव्या लागतात. हे नक्कीच कमी करणं शक्य आहे. आणि दुसरा विचार केला लॅपटॉप किंवा स्मार्टफोन, माझ्या मते स्मार्टफोन वापरताना आपण एक पहिलं इमेज बघितलेलं होतं, त्याच्यात जितकं शक्य होईल स्मार्टफोन तुमच्या डोळ्याच्या समोर ठेवावा, मान कमी खाली वाकून त्याच्यावरती बघणं गरजेचं आहे. तसंच IT प्रोफेशनल जे असतात त्यांना बसण्याची जी पोस्चर आहे ते नियमितपणे नीट बसणं गरजेचं आहे. तसेच ज्यांचा लॅपटॉप असतो तो आपल्या डोळ्याच्या लेवलला आणून बघणं गरजेचं आहे, जेणेकरून मानेचे जे विकार आहेत ते आपण नक्कीच टाळू शकतो. अगदी. कार्यक्रमामध्ये आणखीन एक फोन घेऊयात आपण. शरद यांचा फोन आपल्याला येतोय. शरद सर, आपला प्रश्न विचारा. बोला सर. सर, आपला प्रश्न विचारा. हा, बोला. मला मणक्याचा त्रास आहे खरं म्हणजे
आपला प्रश्न जो आहे तो लक्षात येत नाहीये, तांत्रिक अडचणींमुळे आपला संपर्क जो आहे तो तुटलेला आहे. सर पुन्हा एकदा आपण आपल्या चर्चेकडे वळूयात. जसं मगाशी आपण सांगत होतात की त्यांनी व्यायाम केला पाहिजे सगळ्या गोष्टी, मात्र खाण्यापिण्याच्या सवयी ज्या आहेत या देखील बदलणं फार महत्त्वाचं आहे. काय सांगा? खाण्यापिण्याच्या सवयीबद्दल एस्पेशली आपण आता जे फास्ट फूड कल्चर आहे आपल्याकडे, ते फास्ट फूड कल्चर नक्कीच कमी करण्याची गरज आहे. जो आपला पूर्वीचा आहार आहे किंवा जो आपले आजी किंवा आजोबा जे करत होते घरी करणं, हे कुठेतरी आपण विसरत चाललेलो आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच आपले जे न्यूट्रिशन्स आहेत ह्याची कमी पडते आणि त्या वयामध्ये जरी ते लक्षात नसेल येत तरी पुढे जाऊन जे ऑस्टिओपोरोसिस आहे किंवा हाडांची ठिसूळता, स्पॉन्डिलोसिस, हे सगळे आजार त्याच्यामुळे नक्कीच लवकर वयामध्ये आपल्याला दिसायला मिळत आहेत. नक्कीच. खरं म्हणजे सर आपले जे काही प्रेक्षक आहेत, जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांना आजही हा त्रास होत नाहीये, मात्र इन फ्युचर हा त्रास होऊ नये यासाठी त्यांनी आपली काळजी कशी घ्यावी? हो, सो ज्येष्ठ नागरिकांनी सगळ्यात महत्त्वाची काळजी घेणं म्हणजे त्यांना मी सांगितल्याप्रमाणे हातापायाला मुंग्या येणे, कंबरदुखी किंवा पाठदुखी ह्यापैकी कोणतेही आजार झाले तर त्यांनी त्याचे योग्य ते वेळेवरती तज्ञ डॉक्टरांकडून निदान करणं गरजेचं आहे. माझ्या मते वेळेवरती जर का त्यांनी निदान करून घेतलं तर ह्यातले 80 to 90% जे पेशंट आहेत जे बिना शस्त्रक्रियेद्वारे, फिजिओथेरपी आणि साध्या मेडिसिन्सद्वारे ट्रीट करू शकतो. सो त्यांनी हे नक्कीच करणं गरजेचं आहे. नक्कीच. खरं म्हणजे आज त्यांना डॉक्टर शार्दूल सोमण यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि त्यामुळे नक्कीच ते आपली काळजी घेतील यात काही शंका नाही. डॉक्टर, आज आपण इथे आलात, इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. साम संजीवनीमध्ये आज वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची, पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह. आज मात्र आपली इथेच रजा घेते. नमस्कार.